फक्त आता ज्ञान मिळवायचं नाही, जे की आमच्या वेळेस आपल्याला ज्ञान भेटण्यासाठी आपण प्रयत्न करायचं, ते तुमच्या हातात आहे, खिशात आहे, घरात आहे, टॅबलेटमध्ये आहे. त्यासाठी तुम्हाला इकडे तिकडे भटकण्याची गरज नाही. गरज आज आहे आपल्याला ह्या ज्ञानापासून विवेकापर्यंतची पायरी चढण्याची. तो विवेक काय आहे हे शोधण्याची. नॉलेज भेटेल तुम्हाला, टेक्निशियन्स भेटतील, स्मार्टफोन भेटतील, निर्णय क्षमता कुठून भेटणार आहे? आणि ती निर्णय क्षमता जर आपल्यामध्ये आणायची असेल तर ह्या ज्ञानाचा वापर विवेकामध्ये करायला आपण शिकलं पाहिजे. तो विवेक आपल्यामध्ये जागृत केला पाहिजे आणि त्यासाठी चौकस बुद्धी, प्रत्येक गोष्टीला क्वेश्चन करणं, ही कला, ही ज्ञान, ही स्किल, हे स्किल आपल्याला अवगत करावं लागेल. आणि म्हणून आपल्याकडे ज्यावेळेस आपण मोबाईलचा वापर करतो, रील्सचा वापर करतो, इंटरनेटचा करतो, जे काही वाचतो, तर पहिला प्रश्न आपण असा विचारला पाहिजे, हे जे वाचतोय, जे रील आहे, जे आपण बघतोय, हे खरं आहे का? क्वेश्चन इट, खरं आहे का? तर ते आपल्याला कुणीतरी पाठवलंय, याचा सोर्स काय आहे, याचा उगम काय आहे, आणि हे आपण जे वाचतोय आपल्यापर्यंत पाठवलंय किंवा आलं, याचा उद्देश काय आहे, हा पहिला प्रश्न विचारा. मग सोर्स गेल्यानंतर त्याचं व्हेरिफिकेशन करा. एका सोर्स नाही, मल्टिपल सोर्सनी, वेगवेगळ्या माध्यमातून, ज्याला विचार वैविध्य आपण म्हणू, वेगवेगळ्या विचाराच्या माध्यमातून. हे असं केलं तर काय होईल, नाही केलं तर काय होईल, अर्धवट केलं तर काय होईल, दुसरी गोष्ट केली त्याचा काय परिणाम होईल, समाजावरती काय होईल, माझ्यावरती काय होईल, माझ्या कुटुंबावरती काय होईल, हाही प्रश्न विचारा. आणि याच्यातून आपल्याला वाटतं की नाही त्याच्यामध्ये तथ्यांश आहे, सत्य आहे, पूर्ण आहे, अर्ध आहे, अंशतः आहे. तो जो सत्याचा भाग आहे तो स्वीकारा आणि तो स्वीकारल्यानंतर त्या सत्याचा परिणाम माझ्या जीवनावरती काय होणार आणि तो मी कसा उपयोग करू शकतो याच्यावरती विचार करायला शिका.